नवऱ्याने येताना मुंबईवरून फणस आणला. जवळपास 10 किलो वजनाचा फणस आणि त्याच फणसाचे हे गरे. आता 10 किलो वजनाचा फणस म्हणल्यावर एवढे सारे त्याच्यातून गरे निघले. अजून सुद्धा आहेत तुम्हाला पुढे दाखवते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर आज गुरुवार आहे आणि एकादश सुद्धा आहे बरं का. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये एकादश आहे म्हणून मला सुद्धा उपवास आहे. मला एकादश आहे पण यांची सुट्टी आहे, गुरुवारचा ऑफ असतो म्हणजे यांना जेवण यांच्या एकट्यासाठी जेवण बनवायचं होतं. दुपारच्या वेळेत हे आले होते, म्हटलं चला मग काय वांग्याची भाजी बनवायला घेतली होती. आता प्रत्येक वेळेस गुरुवारी ऑफ असतो आणि मग सकाळच्या वेळेस जेवण बनवत असते, पण विषय असा झाला की आता ह्या गुरुवारी ती येत आहे की नाही हे कन्फर्मच नव्हतं आणि येतो म्हणता म्हणता म्हटलं त्यांना दुपार होईल. मला वाटलं 4-5 वाजतील पण नाही, ते दुपारच्या वेळेत 2 वाजेपर्यंतच आले. आता सकाळपासून आहे ना माझा वेगळाच उद्योग चालू होता. म्हणजे मला सकाळी आहे ना होम टूरचा व्हिडिओ बनवायचा होता, तो बनवला, अपलोड केला. आता तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर तुम्ही ना आपल्या चॅनलवरती बघू शकता. तर इथे मी वांग्याची भाजी बनवायला घेतली होती. आता मला वांग्याची भाजी पण बनवायची होती, त्यांच्यासाठी एक भाकरी सुद्धा बनवायची होती. आता मी सुद्धा सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. 1 कप फक्त गुळाचा चहा घेतला होता. आर्यनसाठी भरपूर घरामध्ये ऑप्शन असतात खायला, तो त्याचं पोट भरून जातं. मुलांचं कसं असतं, जास्त नसतं त्यांना जेवण वगैरे लागत. आता नेमकी झालं असं, ते आले आणि त्याच्यानंतर ते फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाली आणि लगेच तो घेतला फणस कट करायला. आता इकडे माझं हे शूट चालू आहे, तोपर्यंतच त्यांचं तिकडे फणस क्लीन करून गरे काढायचं काम चालू होतं. मग मला काय तो शूट घेताच आला नाही, खरंच त्याबद्दल व्हेरी सॉरी. इथे मग मी काय केलं, ते त्यांचं जेवण झालं. मग म्हटलं मला तर भूक लागल्यासारखी झाली, आता दुसरं खातंय म्हटल्यावर ते पोटाला कसं होतं आपल्या, असं वाटतं यार आपण पण जेवायला पाहिजे. मग काय मी नाही दिवसभर उपाशी राहून शेवटी मी आहे ना साबुदाणा भिजू घालता, म्हटलं संध्याकाळच्या वेळेत तरी होईल खायला. आता नंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं चला, यांनी फ्रीजमध्ये आहे ना छान असे गरे क्लीन करून स्वच्छ पाण्याने धुतले ते थोडेसे आणि मगच आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवले होते. आता तुम्हाला दाखवते त्यांनी कसे ठेवलेत बघा. अख्खं ताटच त्यांनी फ्रीजमध्ये ठेवून दिलंय. डायरेक्ट आहे ना स्टीलचं ताट आहे ना ते पूर्ण फ्रीजमध्ये, म्हणून मला हसायला आलं. बघू शकता असे काढलेत आणि 3 ठिकाणी काढून ठेवलेत. अजून सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता गरे तर खूपच भारी आहेत, एकदम टवटवीत आहेत आणि एक पूर्ण अजून आहे ना एक टोप भरून सुद्धा अजून सुद्धा आहेत बरं का. तर सगळ्या फ्रीजमध्ये त्याचाच वास झाला होता. आता मम्मीला फोन केला, म्हटलं तुला देऊ का? मम्मी म्हटली मला उलट्या होत्यात बाई, आमच्याकडे देऊ नको काहीच नको. बघू शकता एवढे आहेत. आता मला तुम्ही सांगा याचं मी काय करू. तर बघू शकता एवढे सगळे गरे आहेत आणि मग ते ना म्हटलं चला एक तुम्हाला खाऊन दाखवते. तुम्हाला असं वाटायला नको की म्हणजे यांना आवडतात की नाही आवडतात. आम्हाला आवडतात पण जास्त प्रमाणात नाही आवडत आणि मीच खाते शक्यतो, माझ्या मुलाला किंवा मिस्टरांना जास्त आवडत नाही. तुम्ही फणस कधी खाल्लंय का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. खूप जास्त गोड असतं, त्याचा वास कोणाकोणाला आवडत नाही. जसं माझ्या म्हणजे माहेरच्या लोकांना त्याचा वास आवडत नाही, पण म्हणजे माझ्या मिस्टरांना वास तर आवडतो, पण त्यांना शुगर पण आहे आणि जास्त त्यांना खायचं पण नाही आणि पहिल्यापासून ते जास्त खात नाही. 1-2 गरे खातात बस तेवढंच. आता मला उपवास आहे म्हणूनच मी ना, मला दुसरं काहीच खायला नव्हतं म्हणून मी काय 1-2 खाऊन घेतले. जेव्हा ते ना ते फणस कट करत होते त्यावेळेत पण मी खाल्ले आणि आता सुद्धा तुमच्या समोर खाऊन दाखवलं. आता भरपूर कामं होते पण एक काम करायचं चाललं होतं. आता मला आहे ना ते खाल्ल्याच्या नंतर दुपारी थोडा वेळ थांबले, मग त्याच्यानंतर अजून भूक लागायला लागली. म्हणूनच ना म्हटलं चला, तर हे फणस आहे ना सगळं मला एका याच्यात करून ठेवायचं होतं. बघू शकता तुम्ही. आता हे एका टोपामध्ये करून ठेवते. म्हटलं हे ताट फ्रीजमध्ये ठेवल्यावरती किती जागा आटून जाते ना, म्हणूनच एका ठिकाणी मी करत होते. आता बघेल नेक्स्ट म्हणजे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आहे ना याची काहीतरी रेसिपी मी नक्की शेअर करायचा प्रयत्न करेन. भरपूर फणसचे गरे आहेत बाबा, खरंच मलाच टेन्शन आलंय ना की ह्याचं काय बनवावं. आता मी यूट्यूबवरतीच याची एक छान रेसिपी बघणार आहे आणि ती बनवणार आहे, पण ते शूट सुद्धा करेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आता मला इथं खूप जास्त भूक लागायला लागली होती. म्हटलं चला, चहा काय मला घ्यायचा नव्हता पण मी शोधत होते कॉफी. म्हटलं चला 1 कप छान कॉफी घेऊया, म्हणजे कसं पोट भरल्यासारखं वाटन. अजून भरपूर कामं पेंडिंग होते, तेच मला करायचे होते. आता मी कॉफी घेते म्हटल्यावर आर्यन कसा मागे राहील. म्हटलं मम्मा मला पण कॉफी पाहिजे, मी चहा घेणार नाही. म्हणलं ठीक आहे. मग इथे मी ना माझ्यासाठी पण आणि आर्यनसाठी पण कॉफी बनवायला घेतली होती. त्याच्यासाठीच दूध घेत होते. आज दूध लवकर संपलं होतं कारण आर्यनच्या पप्पाला सुद्धा दूध लागतं, त्यामुळे ना 1 लिटर दूध सुद्धा पुरत नाही. म्हटलं चला छान अशी कॉफी बनवायला घेतली. कॉफी बनवली, पिले सुद्धा, आर्यनला सुद्धा दिली. त्याच्यानंतर आहे ना मध्ये थोडा शूट घेतला नाही, थोडासा ब्रेक घेतला, आराम केला. मस्त खिचडी बनवली. आता संध्याकाळ झालीच होती. म्हटलं चला दिवाबत्तीची वेळ झाली. छान असा देवाला दिवा लावून घेतला. मस्त आर्यनने देवाला दिवा लावला, त्याच्यानंतर गेला बाहेर. आता एकादश आहे म्हटल्यावर छान असा बाहेर सुद्धा दिवा लावला होता आणि अगरबत्ती तो पूर्ण आहे ना घराला ओवाळत होता. छान सकाळी रांगोळी काढली होती कारण की मला आहे ना होम टूरचा व्हिडिओ बनवायचा होता. होम टूरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, प्लीज जाऊन पहा. मस्त असं तुम्हाला माझं घर पाहायला मिळेल. संध्याकाळची वेळ होती आणि आज एकादश असल्यामुळे ना 33 दिवेची वात म्हणजे पेटवायची होती बरं का देवापुढे.
मी ते केलं, पण ते सगळं एका ताटात मिक्स झाल्यामुळे असं काही झालं होतं. मला तर टेन्शनच आलं होतं. तर चला आजच्या पुरतं एवढंच. भेटू पुन्हा. बाय.